गोष्ट एक नव्या धाटणीवरची कथा असलेली हा चित्रपट लवकरच 26 डिसेंबरला सर्व चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे आणि ऑफकोर्स सगळे कलाकार आता माझ्याबरोबर आहेत विथ डिरेक्टर. बालकलाकार आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांची संख्या वाढते आणि या चित्रपटात हा आहे कौस्तुभ आणि हा आहे मंग्या. ओके. आणि आदिनाथ तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, अगदी साधा सरळ दिसतं या चित्रपटामध्ये. आदिनाथ तुझ्यापासून सुरू करूया आपण. अवताराची गोष्ट 26 डिसेंबरला रिलीज होतो आहे. खूप सुंदर सिनेमा आहे, खूप गोड सिनेमा आहे. हे दोन छोटे सुपरस्टार्स आहेत आपल्या फिल्ममधले. हा माझ्या बाजूला आहे, हा कौस्तुभ. त्याचं नाव आहे मिहिरेश जोशी. ह्यांनी कौस्तुभची भूमिका साकारली आहे. आणि अवतार या सिनेमातला अवतार कौस्तुभ असतो आणि त्याचा भक्त म्हणजे मंग्या. तर मंग्या ह्याचं नाव आहे यश कुलकर्णी. ह्या दोघांनी तुफान कामं केलं आहेत या सिनेमात आणि खूप मजा. आणि आमच्याबरोबर आमच्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक नितीन दीक्षित ज्यांनी हा सिनेमा घडून आणला आहे. खूप सुंदर सिनेमा झाला आहे. या सिनेमाला परीक्षकांचाही आम्हाला खूप प्रतिसाद चांगला मिळाला आहे. आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मला वाटतं आपल्याला 15 पारितोषिकं मिळाली आहेत आणि बेस्ट फिल्म स्टेट अवॉर्डला आणि बेस्ट फिल्म झी गौरवला पण मिळालं आहे. तर असं धमाल ऑलरेडी गाजवली आहे. फिल्म रिलीज होच्या आतच एवढी धमाल सगळी झाली आहे. आता 26 डिसेंबरला काय धमाल होते आपण बघूया. देवाचा अवतार कुठेतरी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, पण नक्की देव यांनी पाहिलेत का हे आपण त्यांना सगळ्यांनाच विचारूया. तू देव पाहिलायस खरं? नाही. देवावर विश्वास आहे थोडा. मग या चित्रपटामध्ये तू इतकं छान काम केलंयस. मी या फिल्ममध्ये असं देव दाखवलोय आणि माझ्या हातून चमत्कार पण होतात. म्हणजे हा सारखा दगड टाकत असतो कैरीवर, कैरी खाली पडत नाही. मी दगडावरती मंत्र टाकतो, कैरी खाली पडते. तसेच चमत्कार केले मी भरपूर. ते खरेच की खोटे ते तुम्ही फिल्ममध्ये बघा. आणि मी खरा देव आहे की खोटा देव आहे ते पण तुम्ही फिल्ममध्ये बघा. अच्छा, खरा खुरा देव आणि हे सगळं म्हणजे खोटाही देव आणि खराही देव असं या चित्रपटामध्ये कळणार आहे पुढे. करेक्ट? बरं, तू काय सांग? या चित्रपटामध्ये मी त्याचा भक्त दाखवले आहे. म्हणजे पहिला मित्र दाखवतो, नंतर मग तो जसे जसे चमत्कार करत जातो तसा मी त्याचा भक्त होतो. पहिल्यांदा म्हणजे तो एका झाडावर हे टाकतो, ते झाड हलतं. मला वाटतं की त्याने स्वतः हलवले. मग आहे का नाही, मग त्याला मी देव मानू लागतो. सर, तुम्हाला इथे प्रश्न मी विचारते. प्रत्येक आपण चित्रपटामध्ये लव्ह स्टोरी पाहतो किंवा प्रत्येक कहाण्या या वेगळ्या असतात, पण नक्की देवाचीच कथा घेऊन हा एक फिल्म लोकांसमोर आणायचा, ही कल्पना कशी सुचली? आदिनाथची एक छान छोटीशी म्हणजे आदिनाथच्या अँगलनी नसणारी अशी लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये. पण तो एक वेगळा भाग आहे. त्याचं कारणही वेगळं आहे. म्हणजे जस्टिफिकेशन आहे ते असण्यालाही या गोष्टीमध्ये. वेगळेपण असं मी म्हणेन प्रत्येक सिनेमाचं आपापलं एक असं वेगळेपण असतंच. तसंच या सिनेमाचंही आहे. जसं मी आमची जी एक स्केचची सिरीज केली होती, म्हणजे कार्टूनची सिरीज, या दोघांना घेऊनच मंग्या आणि कौस्तुभ, त्यात मी एक असं म्हणालो होतो की मंग्या त्याला विचारतो देवाला की देवा जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कोणती, आणि देव त्याच्यावर जे उत्तर देतो तेच मला म्हणायचं की जगातली सगळ्यात अवघड गोष्ट ही की अवघड गोष्ट सोपी करून सांगणं. तर एक अवघड गोष्ट माझ्या डोक्यात होती आणि माझीच म्हणजे कुठेतरी ती कथा होती की मी लहानपणीचा मी म्हणजे माझा कौस्तुभ जो अवतार समजतो आणि आत्ताचा मी म्हणजे अमोद दादा जो आदिनाथनं प्ले केला आहे. या दोघांमध्ये हे दोघं एकदम परस्पर विरुद्ध टोकाला आहेत. तर या दोघांना कुठेतरी एकत्र आणावं असं मला वाटलं आणि तिथूनच या गोष्टीचा जन्म झाला. नमस्कार, मी आदिनाथ कोठारे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.